हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मागच्या वेळेस जेव्हा मी किचन टूरचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी हे दोन उखळ आणि पाटावरवटा हे दाखवलं होतं, म्हणजे मी ठेवलेलं आहे ते माझ्या किचनमध्ये डेकोरेशनसाठी. तर ते मी मागच्या वेळेस दाखवलं होतं, तर तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की हे तुम्ही कुठून घेतलं आहे किंवा हे कसं बनवलं आहे किंवा हे कुठे मिळेल काय वगैरे. तर तेव्हापासून प्रयत्न करते की मी हे बनवूनच तुम्हाला दाखवू, पण काय त्याचा योगच आला नव्हता आणि त्याच्यामुळे मग ते बनवलंच नाही. पण आज त्याचा योग आलेला आहे, तर फायनली मी ते घेतलेलं आहे बनवायला. तर ह्या ठिकाणी मी मोल्डेड क्ले जो असतो ज्याचे दोन भाग असतात, तर ते दोन्ही म्हणजे त्याच्यात पॅकेट्सच येतात, तर दोन्ही ते समसम प्रमाणात मिक्स करायचं असतं. तर मी अशा पद्धतीने या ठिकाणी पॅकेट्स वगैरे मिक्स करून समान प्रमाणात घेऊन ते मी दोन्ही क्ले मिक्स केलेले आहेत. आणि आता इथे खाली बेबी पावडर टाकलेली आहे, जेणेकरून मला ते पाटा बनवताना खाली त्याचा सरफेस जो आहे तो यूज करता येईल, म्हणजे मला ते खाली चिकटणार नाही बेबी पावडर असल्यामुळे. त्यामुळे मी या ठिकाणी बेबी पावडर टाकून घेतलेली आहे. आणि आता या क्लेला मी पाट्याचा शेप देते आहे हाताच्या साहाय्याने. एकदम सोपा आहे. क्ले एकदम लवकर सुकतो पण घट्ट पण होतो. आणि हे अशा पद्धतीने प्लेन वगैरे करत करत आपल्याला जसं शेप द्यायचा आहे तसा शेप आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर या ठिकाणी पाटाचा पूर्ण शेप देऊन झालेला आहे आणि आता मी त्याची फिनिशिंग करते. त्यासाठी मी अशी एक लाईन आखून घेते त्याच्यावरती त्याच्या आतल्या साईडला. तर तुम्ही माझा पाटा जुना बघितला तर मी त्याला असं काहीच केलेलं नव्हतं, तेव्हा मला माहीत नव्हतं आणि तेव्हा एकदम रॅन्डमली मी ते केलं होतं. तर मी अशीच काही पण डिझाईन त्याच्यावरती बनवली होती, पण मी ह्या पाट्याच्या वेळेस प्रॉपर त्याचं फिनिशिंग कशी असते वगैरे ते सगळं पाहिलं आहे आणि मग जशी फिनिशिंग आहे तशी मी एकदम देण्याचा त्याला प्रयत्न केला आहे. त्यामुळे अगोदर मी अशी या ठिकाणी लाईन आखून घेतलेली आहे. पाट्याला छान आउटलाईन करून झाल्यानंतर मी या ठिकाणी जी आपली तारेची घासणी असते ती घेतलेली आहे, जो पाट्याचं टेक्स्चर आहे ते टेक्स्चर क्रिएट करण्यासाठी. आणि अशी मी त्या पाट्याच्या ज्या आउटलाईनच्या आतला जो भाग आहे तेवढ्या भागामध्ये मी ते घासणीने छान टेक्स्चर असं दाबून टेक्स्चर बनवलं आहे. आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि पाण्यामध्ये ब्रश बुडवून जी आपण आउटलाईन बनवली होती तिला छान असं मर्ज केलं आहे, म्हणजे जे ते घासणीचे जे काही डाग इकडं उमटले होते ते मी प्लेन करून घेतलेत पाण्याच्या साहाय्याने. आणि आता मी घेते वरवटा बनवण्यासाठी क्ले हे करते, वरवट्याचा आकार देते क्लेला प्रॉपर वरवट्याचा आकार आल्यानंतर मी त्यालासुद्धा घासणीच्या साहाय्याने टेक्स्चर देऊन घेणार आहे. जे दगडाचं टेक्स्चर असतं तसं टेक्स्चर एकदम येतं घासणीच्या साहाय्याने. तर या ठिकाणी मी ते टेक्स्चर देऊन घेतलं आहे आणि जिथे पावडर लावली होती तिथेच मी ते ठेवलेलं आहे, म्हणजे मला ते चिकटू नये उचलल्यानंतर. आणि अगोदर पाट्यावरती पण मी माप घेऊन बघितलं की ते प्रॉपर तेवढं माप होतं आहे का पाट्याचं वरवट्याचं. तर ते एकदम परफेक्ट मापात होतं, तर ते घेतलं. आणि आता मी या ठिकाणी हे एक माझ्याकडं पिल्लूच्या दुधाच्या बॉटलचं झाकण होतं ज्याचा आकार उखळीसारखा आहे, म्हणून मग मी ते घेतलं. आणि त्या उखळीला पण मी हेच घेतलं होतं, माझ्याकडे 2-3 बॉटल्स होत्या याच्या अशा, तर मी ते झाकण जपून ठेवले होते. तर आता या ठिकाणी मी ते घेतलं आहे आणि त्याला कवर करण्यासाठी मी अशा पद्धतीने क्लेची पसरून घेते, म्हणजे एकदम आपण पोळी वगैरे कसं लाटतो तशा पद्धतीने तो क्ले मी आता लाटून घेते आहे. जी ती क्लेची पोळी आहे ती प्रॉपर अशी पातळ लाटून घ्यायची, कारण जाड वगैरे झालं तर ते त्याच्यावरती बसणार नाही. आणि अशा पद्धतीने मी त्या झाकणावरती ती क्लेच लावून घेतला आहे आणि दाबून त्यातला सगळा एअर बाहेर काढला आहे आणि पूर्ण त्याला दाबून ते चिकटवून घेतलं आहे.
आणि जिथे जिथं कमी पडतं तिथे तिथे हे बाकीच्या ठिकाणचं उरलेलं मॅनेज करून घेतलं आणि क्लिप पटकन चिकटतोसुद्धा आणि वाळतोसुद्धा. त्याच्यामुळे मला मातीपेक्षा क्लेचंच खूप म्हणजे सोपं पडतं असं वाटतं. तर आता या ठिकाणी सगळं झाकण तर मी कव्हर केलं आणि त्याला पूर्ण लावून घेतलं आणि यालासुद्धा मी सेम तसंच टेक्स्चर देणार आहे दगडासारखं, कारण सगळं छान सारखंच दिसलं पाहिजे. तर हे केलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी आता दुसरा परत क्ले घेतला आहे मिक्स करण्यासाठी. क्ले मिक्स करायला थोडा टाईम लागतो आणि पेशन्स पण लागतात, कारण ते दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज व्हायला वेळच लागतो. तर तेच आता मी या ठिकाणी करून घेतलं आणि अजून एक मी गोळा तयार केलेला आहे. तर यामध्ये मी आता बनवणार आहे जे उखळचा जे कुटायचा भाग असतो तो, आणि त्या उखळीच्या खाली त्याला सपोर्टसाठी मी थोडंसं एक राऊंड सर्कल टाईप करणार आहे. पुढे तुम्ही पाहाच व्हिडिओमध्ये मी ते कसं करते आहे. आणि हा जो कुटायचा भाग आहे किंवा काय म्हणतात याला मुसळ, तर ते मी थोडंसं खालच्या साईडला जाड केलं आहे जेणेकरून ते असं उभं राहावं. कारण मी जे पहिलं माझं बनवलं होतं त्यामध्ये माझी थोडी चूक झाली होती, कारण ते उभं राहायला मला म्हणजे त्या सपोर्टच द्यावा लागायचा मागून, तसं ते उभं नव्हतं राहत. तर त्याला पण मी आता नीट करणार आहे, ते पण पहा. त्याला पण मी रिटच करणार आहे ते पहिलं जे काही आहे ते, आणि हे नवीन पण सुंदर असं बनवून रेडी होणार आहे. तशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. मुसळचा खालचा भाग थोडा मोठा केला आहे आणि वरचा भाग थोडा निमुळता केला आहे, जेणेकरून त्याला ते खालून हलू नये किंवा ते तसं छान राहावं. आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने त्याला घासणीवरतीच हे करते जेणेकरून त्याला टेक्स्चर येईल दगडासारखं. तर मस्त असं टेक्स्चर आता आलेलं आहे आणि ते तसंच उभं करूनच ठेवायचं आहे. आणि आता मी घेतलेला आहे क्लेचा दुसरा पार्ट, ज्याच्यापासून मी बनवणार आहे उखळीचा बेस. तर या ठिकाणी ते क्लेला मी गोल गोल असं बनवून घेतलं आणि त्याला पेढ्याचा आकार देते आहे. दाबून दाबून त्याला थोडासा पेढ्याचा आकार आल्यानंतर त्याला असं ब्रशच्या साहाय्याने मी त्याच्यामध्ये होल केलं आहे आणि ते होल थोडंसं मोठं करून घेते. आणि याच्यावरती आता ही जी उखळ आहे वरचं ते अशा पद्धतीने चिकटवायचं आहे. पण ते डायरेक्टली चिकटणार नाही आपल्या मातीसारखं. त्याला आता फेविकॉलच लावावा लागेल किंवा फॅब्रिक ग्लू, कोणताही ग्लू, मेन म्हणजे फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लूच लावावा, कारण त्याने चांगलं चिकटल्या जातं. तर या ठिकाणी मी त्या ब्रशच्या साहाय्याने जी आपण उखळ बनवली होती तिला फेविकॉल लावून घेतलेला आहे. आणि आता हा जो पेढ्याच्या आकाराचा आपण जे बेस बनवलेला आहे तो त्याच्यावरती चिकटवायचा आहे. त्या अगोदर त्या बेसला अगोदर टेक्स्चर देऊन घेतलेला आहे मी घासणीच्या मदतीने. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता एकदम उखळीचा आकार याला रेडी झालेला आहे. पाटा या ठिकाणी रेडी झाला आणि वरवटासुद्धा रेडी आहे. तर प्रॉपर सगळं रेडी झालं आहे. आता हे सुकूस तोपर्यंत मी माझे जे पहिलं बनवलेलं होतं पाटा वरवटा, तुम्ही पाहू शकता की याला एवढी फिनिशिंग वगैरे नाही आहे. ते नॉर्मली असंच मी घेतलं होतं आणि हे असं ठेवलं का हे लुंडकतं आहे, कारण त्याचा ते जो मुसळ आहे त्याचं ते जड आहे. त्यामुळे मग त्याला काहीतरी रिटच करावं असं माझ्या डोक्यात आलं. तर तेच करण्यासाठी मी आता याच्यानंतर आता तेच करणार आहे. त्या अगोदर हे जाता आणि चूल पण तुम्हाला दाखवते. हे पण माझ्याकडे त्या किचन टूरच्या व्हिडिओमध्ये होतं. तर त्याच्याबद्दल पण भरपूर ठिकाणी विचारण्यात आलं, भरपूर जणांनी विचारण्यात आलं, तर ते पण दाखवते. सेम तसंच मी अजून बनवलं आहे. आणि हे मी बनवते आहे माझ्या बहिणीला महालक्ष्म्या द्यायच्या आहेत यावर्षी, तर मग त्या महालक्ष्म्यामध्ये मी हे सगळं देणार आहे. तर मी या ठिकाणी त्या मुसळला पण रिटच केलं आहे खालून, त्याचा बेस थोडासा मोठा केला आहे. आणि आता त्यानंतर मी कलरिंग करते. तर चूल आणि जातं मी यांच्याकडनं विकत घेतलं आहे, हे आमच्या कॉलनीमध्येच आहेत. तर यांच्या गणपतीचा पण बिझनेस आहे. तर मग मी विकत घेतलं आहे. तर त्यांनी जो कलर चूल आणि जात्याला दिला तोच कलर मला इथे बाकीच्यांना पण पाहिजे होता, त्यासाठी मी इथेच घेऊन आले यांच्याकडे आणि त्यांच्याकडनंच त्याला कलर पण देऊन घेतला. तर त्याला ते तर घेतलाच मी कलर देऊन, नवीन जे बनवलं आहे त्याला. आणि जुनं जे आहे त्याला पण मी कलर देऊन घेते. तर जुनं उखळ होतं त्यालासुद्धा मी ह्या नवीन उखळासारखा बेस तयार केलेला आहे. तर हा आहे फायनल लुक.
कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.